MBA-CETचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिसेल. तरी सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती आल्यानंतर खाली पाहू शकता. मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी महा MBA आणि MMS CET याचे आज स्कोर कार्ड आलेले आहे. 16 तारखेला हे पब्लिश झालेले आहे. म्हणजे 16 तारखेपासून म्हणजे आजपासून. तर हे कसं डाउनलोड करायचं? तर यासाठी पहिल्यांदा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या पेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला आपला ईमेल ID आणि पासवर्ड टाकायचा आहे, जो की आपण पहिला फॉर्म भरताना तो ID पासवर्ड तयार केला होता, तो या ठिकाणी टाकून साइन इन करून घ्यायचा आहे. साइन इन करून झाल्यानंतर आपण आपल्या डॅशबोर्डवरती येऊ. याप्रमाणे हा डॅशबोर्ड दिसतो. या ठिकाणी आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क, हॉल तिकीट आणि स्कोर कार्ड दिसेल. तर हे स्कोर कार्ड कसं डाउनलोड करायचं? त्यासाठी पहिल्यांदा हॉल तिकीट काढून दाखवतो तुम्हाला. हे MBAचंच आहे ते. हे MBA आणि MMS याचे CETचे आहे. त्याच्याच खाली एक ऑप्शन आहे स्कोर कार्ड. स्कोर कार्ड म्हणजेच आपला हा MBAचा रिझल्ट असतो. हा रिझल्ट याच्यावर ओपन करायचं. तर पाहू शकता गेट स्कोर कार्ड हा बटन दिसेल. तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर डाउनलोड स्कोर कार्डचं ऑप्शन येईल. त्या ठिकाणी पाहू शकता आपला ॲप्लिकेशन नंबर आहे, आपलं पूर्ण नाव आहे आणि त्याच्यासमोर एक बाण आहे डाउनलोड ऑप्शनचा. त्या बाणावर क्लिक करायचं आहे. तर आपले या ठिकाणी हॉल तिकीट स्कोर कार्ड डाउनलोड होईल. स्कोर कार्ड म्हणजेच आपलं हे रिझल्ट असतो CETचा. तर याप्रमाणे हे स्कोर कार्ड ओपन होईल. या ठिकाणी खाली स्क्रोल करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी आपला रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर असतं. त्याच्या खाली जरा स्क्रोल केले की दिसेल तुम्हाला आपल्याला CET स्कोर्स म्हणून या ठिकाणी 36 पर्सेंटाईल पडलेले आहेत. हे पर्सेंटाईल हा असे असतं. या पद्धतीने वरती डाउनलोडचं ऑप्शन आहे आणि त्याच्या शेजारीच एक प्रिंटचं ऑप्शन आहे. या तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा प्रिंटआउट काढू शकता. या पद्धतीने हे हॉल तिकीट आहे. जर याच्यानंतरची प्रोसेस म्हणजे आपल्याला कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, हे कधी चालू होतील, यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. ज्यावेळी ह्या डेट्स येतील त्यावेळी आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला त्याची बातमी सांगू. धन्यवाद.